पुरवठ्याच्या प्रकरणातील पुढचा घटक आहे खर्च आणि प्राप्तीच्या संकल्पनेच्या विषयी. सुरुवातीला खर्चाची संकल्पना आपण पाहूयात. उत्पादक जेव्हा आपलं उत्पादन करतो तेव्हा त्याला इतर उत्पादन घटकाला मोबदले द्यावे लागतात. त्यासाठी खर्च करावा लागतो. तो सर्व उत्पादन घटकांना एकत्र करतो, कच्चा माल एकत्र करतो, श्रम, भूमी, भांडवलाला एकत्र करतो आणि उत्पादन करतो. त्यांचं मोबदले तो त्या लोकांना देऊन टाकतो आणि आपली वस्तू निर्माण करतो. यासाठी होणारा जो खर्च आहे, एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च कशा पद्धतीने आला याची तो विभागणी करतो. त्या संकल्पनेविषयीचीच माहिती आपल्याला या घटकामध्ये पाहायची. सुरुवातीला एकूण खर्च म्हणजे काय ती संकल्पना आपण पाहूयात. एकूण खर्च संयोजकानं उत्पादन करण्यासाठी उत्पादनावरती केलेला एकूण खर्च, याला आपण एकूण खर्च म्हणतो. उत्पादन करण्यासाठी तो एकूण खर्च करतो. त्यामध्ये काही स्थिर खर्च असतो, काही बदलता खर्च असतो. या सर्वांची बेरीज करून आपण एकूण खर्च काढत असतो. तो एकूण खर्च, त्याचं सूत्र आहे एकूण खर्च बरोबर आहे एकूण स्थिर खर्च अधिक एकूण बदलता खर्च. अशा पद्धतीनं स्थिर खर्च म्हणजे उत्पादन घटकावरती जो स्थिर खर्च केला जातो. उदाहरणार्थ आपण जमीन घेतलेली असते, यंत्र घेतलेले असते, तो स्थिर असतो, तो वारंवार करण्याची गरज नाही. आणि जो बदलता खर्च असतो तो म्हणजे कच्चा माल आहे, श्रम आहे, ऊर्जा साधनं आहेत. यासाठी हा बदलता खर्च आहे, वारंवार करावा लागतो. ह्या दोन्हीचं मिळून जो खर्च असतो त्याला आपण एकूण खर्च म्हणतो. अशा पद्धतीनं एकूण खर्च काढण्यासाठी स्थिर खर्च आणि एकूण बदलता खर्च याचं बेरीज करून आपण एकूण खर्च काढत असतो. अशा पद्धतीनं एकूण खर्च म्हणजे स्थिर खर्च आणि बदलत्या खर्चाची बेरीज म्हणजे एकूण खर्च होय, हे संयोजकाला करावं लागत असते. आता दुसरी संकल्पना आहे सरासरी खर्च. उत्पादन घटकाकडून काम करून घेतल्यानंतर प्रत्येक नग तयार झाला तर प्रत्येक नगाला सरासरी किती खर्च आला हे काढण्यासाठी या संकल्पनेचा उपयोग होतो. त्याला म्हणायचं सरासरी खर्च. सरासरी खर्च काढण्यासाठी आपल्याला एक सूत्राचा वापर करावा लागतो. उत्पादन घटकांनी उत्पादित केलेला माल आपण एका शब्दामध्ये अशा पद्धतीने सांगू शकतो की प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च, याला एकूण नगसंख्येने भागला असता आपल्याला सरासरी खर्च मिळतो. थोडक्यात सांगायचं म्हणलं तर प्रत्येक नगसंख्येच्या उत्पादनासाठी येणारा खर्च आपल्याला मिळतो. एकूण खर्चाला जर नगसंख्येने भागाकार केला तर आपल्याला सरासरी खर्च मिळतो. यासाठी आपल्याला या सूत्राचा उपयोग करता येऊ शकतो. हे सूत्र आहे, या सूत्राचा उपयोग आपण करू शकतो. सरासरी खर्च बरोबर आहे एकूण खर्च, जो पूर्ण खर्च झालेला आहे त्याला एकूण नगसंख्येने भागाकार केला असता आपल्याला सरासरी खर्च मिळतो. ॲव्हरेज कॉस्ट, AC म्हणजे ॲव्हरेज कॉस्ट, TC म्हणजे टोटल कॉस्ट आणि TQ म्हणजे टोटल क्वांटिटी. एकूण खर्चाला एकूण नगसंख्येने भागला असता आपल्याला प्रत्येक नगसंख्येला किती खर्च आलेला आहे याचा आपल्याला अंदाज येतो. समजा या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे. समजा आपण पेन तयार करत आहोत आणि 40 नगसंख्या निर्माण केलेली आहे. 40 नगसंख्या तयार करण्यासाठी आपल्याला 800 रुपयाचा खर्च आला. एकूण खर्च किती? 800 रुपये. एकूण नगसंख्या किती? 40. 800 भागिले 40 बरोबर आहे 20. सरासरी एक पेन तयार करण्यासाठी आपल्याला
₹20 खर्च आला. अशा पद्धतीनं सरासरी खर्च काढता येतो. ज्याप्रमाणे सरासरी खर्च आपण काढला, एकूण खर्च आपण काढला, तसंच सीमांत खर्च देखील आपल्याला ही संकल्पना शिकायची आहे. सीमांत खर्च म्हणजे एक जादा नगसंख्या उत्पादित केल्यानंतर झालेला खर्च, त्यामध्ये झालेली निव्वळ वाढ, याला आपण सीमांत खर्च असं म्हणतो. सीमांत म्हणजे शेवटचा. समजा आपल्याला 4 नगसंख्या निर्माण करायच्या आहेत, पण 4 करता करता आपण 5व्याही नगसंख्येचं उत्पादन केलं, तर त्या अधिकच्या नगसंख्येला येणारा खर्च किती हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागतं. उदाहरणार्थ, समजा आपल्याला 4 नगसंख्येसाठी ₹200 खर्च असावा आणि 5वी नगसंख्या निर्माण केल्यामुळं आपल्याला समजा ₹250 खर्च आला, तर सूत्र असं आहे की सीमांत खर्च बरोबर आहे एका अधिकच्या नगसंख्येचा उत्पादनाचा खर्च उणे एकूण खर्च, हे सूत्र आहे. सीमांत खर्च कसा आहे? एका अधिकच्या नगसंख्येच्या उत्पादनाचा खर्च उणे एकूण खर्च. आता या ठिकाणी एका अधिकची नगसंख्या निर्माण केल्यामुळं खर्च झाला ₹250. 4 नगसंख्या करत असताना आपण 5वी नगसंख्या निर्माण केली, त्यामुळे ₹250 खर्च आला. 4 नगसंख्येसाठी आपल्याला ₹200चाच खर्च होता. अधिकची नगसंख्या निर्माण केल्यानंतरचा खर्च ₹250 उणे एकूण खर्च ₹200. याची वजाबाकी केली असता आपल्याला ₹50 एवढा फरक येतो. हा ₹50 म्हणजे सीमांत खर्च होय. अशा पद्धतीनं एकूण खर्च, सरासरी खर्च आणि सीमांत खर्च ही संकल्पना आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. ज्याप्रमाणे सीमांत खर्च संकल्पना पाहिली, त्याप्रमाणे प्राप्तीची संकल्पना देखील पाहिजे. उत्पादन घटकाला एकत्र करून उत्पादन करतो, त्यांचे मोबदले देतो आणि विक्री केल्यानंतर जे शिल्लक राहतं तर त्या उत्पादकाचा नफा असतो, त्याची ती प्राप्ती असते. ही प्राप्ती देखील आपल्याला एकूण प्राप्ती, सरासरी प्राप्ती आणि सीमांत प्राप्ती ह्या टप्प्यामध्ये पाहायची आहे. एकूण प्राप्ती म्हणजे काय? वस्तूची विक्री केल्यानंतर उद्योग संस्थेला झालेला नफा. एकूण रक्कम म्हणजे निव्वळ प्राप्ती होय. उद्योग संस्था आहे, उद्योग संस्थेचं हे एकूण उत्पन्न आहे. यासाठी आपल्याला एक सूत्राचा वापर करायचा आहे. सूत्र असं आहे, एकूण प्राप्ती बरोबर आहे एकूण नगसंख्या गुणिले किंमत. समजा या उद्योग संस्थेनं ₹200 15 टेबलची विक्री केलेली आहे. 15 टेबलची निर्मिती झाली, 15 टेबल त्यांनी विकले. एकूण नगसंख्या 15 आणि त्यांची किंमत 200. 15 दोणी 30 म्हणजे ₹3000 त्या व्यक्तीला प्राप्त होतील. एकूण प्राप्ती ही 3000 अशी या ठिकाणी आपल्याला दिसेल. त्यानंतर 3000 ही त्याला मिळालेली एकूण प्राप्ती आहे. परंतु प्रत्येक टेबलला किती खर्च आला हे जर पाहायचं असेल, प्रत्येक टेबलपासून किती प्राप्ती झाली हे जर पाहायचं असेल, तर त्याला आपल्याला सरासरी प्राप्ती काढावी लागते. एकूण नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम ही झाली एकूण प्राप्ती. पण प्रत्येक नगसंख्येच्या विक्रीनंतर मिळणारी रक्कम म्हणजे सरासरी प्राप्ती. एकूण प्राप्तीला नगसंख्येने भागाकार केला असता आपल्याला सरासरी प्राप्ती कळते. एकूण खर्च किती झालेला आहे आणि एकूण नगसंख्या, एकूण प्राप्ती भागिले एकूण नगसंख्या असा भागाकार केल्यानंतर आपल्याला प्रत्येक नगामागे किती प्राप्ती झालेली आहे असं लक्षात येतं. या ठिकाणी एकूण प्राप्ती 3000ची झालेली आहे आणि आपण 15 टेबल तयार केलेले आहेत. एकूण प्राप्ती 3000 भागिले एकूण नगसंख्या 15
त्याचा भागाकार केला असता आपल्याला 200 रुपये मिळतं. तर 200 रुपये ही सरासरी प्राप्ती आहे असं आपण म्हणतो. त्यानंतर तिसरी संकल्पना आहे सीमांत प्राप्ती. एक जादा नग तयार केल्यानंतर, एका जादा नगाची विक्री केल्यानंतर एकूण प्राप्तीमध्ये झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती. शेवटच्या नगापासून एक अधिकचा नग, शेवटचा नग म्हणजे एक अधिकचा नग, त्यापासून किती प्राप्ती झालेली आहे हे जर पाहायचं असेल तर यासाठी एक सूत्र आहे. सीमांत प्राप्ती बरोबर आहे एक अधिकच्या नग संख्येच्या विक्री केल्यानंतर मिळणारी प्राप्ती उणे एकूण प्राप्ती. समजा या ठिकाणी आपण 20 टेबल विक्री केल्यानंतर समजा आपल्याला 4,000 रुपये मिळत असतील. या 20 टेबलच्या ऐवजी आपण 21 टेबल निर्माण केले आणि त्याची विक्री केली तर आपल्याला 4,200 रुपये जर मिळत असतील तर सूत्रामध्ये आपल्याला ही सगळी संख्या टाकली असता सीमांत प्राप्ती बरोबर आहे एक अधिकच्या नगसंख्येच्या विक्रीनंतरची मिळणारी प्राप्ती म्हणजे 4,200 आणि एकूण प्राप्ती म्हणजे 4,000. 4,200 उणे 4,000 केलं असता आपल्याला सीमांत प्राप्ती मिळते, ती आहे 200 रुपये. अशा पद्धतीनं प्राप्ती आणि खर्चाची संकल्पना या ठिकाणी आपण शिकलेले आहोत.